नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितला असेल की हिरवा सिग्नल म्हणजे आपल्याला गाडी चालवायची असते, लाल सिग्नल म्हणजे गाडी थांबवायची असते। पण पिवळा सिग्नलचा अर्थ काय होतो हे बरेच जण जेव्हा नवीन गाडी शिकत असतात तेव्हा त्यांना त्याबद्दलचं कन्फ्युजन असतं। तर ह्या पिवळ्या सिग्नलचे अर्थ हे दोन होतात। तर ह्या दोन अर्थांपैकी पहिला अर्थ काय हे आपण समजून घेऊया। जेव्हा पण गाडी आपण मेन रोडला किंवा हायवेजला चालवत असतो तर ग्रीन सिग्नल संपल्यानंतर म्हणजे हिरवा सिग्नल संपल्यानंतर 4 ते 5 सेकंदासाठी पिवळा सिग्नल येतो आणि प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर तिथे तुम्हाला एक झेब्रा मार्किंग दिसेल। जर तुम्हाला समोर जर हिरवा सिग्नल गेल्यानंतर जर पिवळा सिग्नल दिसत असेल आणि तुमची गाडी जर झेब्रा मार्किंग पर्यंत पोहोचली असेल तर तुम्ही तिथून गाडी क्रॉस करून तुम्ही गाडी चालवू शकता, म्हणजे पिवळ्या सिग्नलला पण तुम्ही गाडी चालवू शकता। पण जर तुमची गाडी जर झेब्रा मार्किंग पासून लांब असेल आणि जर ग्रीन सिग्नल नंतर जर तुम्हाला पिवळा सिग्नल दिसतोय तर याचा अर्थ तुम्हाला त्या झेब्रा मार्किंगच्या अगोदर तुम्हाला गाडी थांबवून घ्यायची आहे। पण बरेच जण जे अनुभवी ड्रायव्हर असतात त्यांना लांबून जर ग्रीन सिग्नल गेल्यानंतर जर पिवळा सिग्नल दिसत असेल तर ते गाडीचं स्पीड वाढवतात, जेणेकरून त्यांना माहिती असतं की पिवळ्या सिग्नल नंतर आता लाल सिग्नल येणार आहे। तर तो लाल सिग्नल टाळण्यासाठी ते गाडीचं स्पीड खूप वाढवतात आणि तो सिग्नल पास करून घेतात। तर जरी तुम्हाला किती जरी एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही नवीन असाल तर असा प्रकार तुम्ही करायला जाऊ नका, कारण की बऱ्याच सिग्नलवर बरेच जण सिग्नलचं पालन हे करत नाही, सिग्नल तोडतात तिथे। तर अशी जर घाई केल्याने तिथे इन्सिडेंट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात। तर जर तुमची गाडी जर झेब्रा मार्किंगपासून जर खूप लांब असेल, तुम्हाला जर समोर जर पिवळा सिग्नल दिसतोय तर तुम्हाला झेब्रा मार्किंगजवळ गाडी जाऊन थांबवायचे। आणि जर तुम्ही एकदमच नवीन असाल आणि जर तुमची गाडी जर झेब्रा मार्किंगच्या जवळ असेल, एकदम झेब्रा मार्किंगवर असेल तर तो तुम्ही पिवळा सिग्नल तिथे तुम्ही क्रॉस करू शकताय। पण झेब्रा मार्किंगच्या अगोदर असेल तर तिथे तुम्हाला गाडी थांबवूनच घ्यायची आहे। तर दुसरा पिवळा सिग्नलचा अर्थ असा होतो की रात्री 11 ते सकाळी 8 या दरम्यान बऱ्याच विभागामध्ये गाड्यांच्या रहदाऱ्या ह्या खूप कमी असल्याने पिवळा सिग्नल हा कंटिन्युअसली ऑन असतो। कधी तो कंटिन्युअसली ऑन असतो, कधी हा ब्लिंक होत असतो। तर याचा अर्थ हा होतो की त्या पिवळा सिग्नल जिथं असेल तिथे तुम्हाला गाडी ही खूप कमी स्पीडने चालवून घ्यायची आहे। आणि हा कमी स्पीड म्हणजे किती ह्याचं कोणतंही लिमिट नाही आहे। तो सिग्नल म्हणजे फक्त एक सावधगिरीचा साईन असतो, म्हणजेच तुम्हाला गाडी ही खूप कमी स्पीडने चालवून घ्यायची असते। काही ठिकाणी तुम्हाला पिवळा सिग्नल हा दिवसभर चालू मिळेल, कारण की तिथे रस्त्याची कामे चालू असतात किंवा एखादं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं, तर हा सिग्नल पूर्ण दिवसभर चालू असतो। याचा अर्थ त्या झोनमध्ये तुम्हाला गाडी ही खूप कमी स्पीडने चालवून घ्यायची आहे। तर हा होतो पिवळा सिग्नलचा अर्थ। तर बघा, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। अशाच गाड्यांसंदर्भातल्या आणि ट्रॅफिक संदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊनच असतो। मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय।